चिन्नी मिन्नी चिन्नी मिन्नी. रात्रीचे 2 वाजले तरी पण अजून डिस्कशन कम्प्लीट होत नाही. ए म्हणणे बदनाम हो जाए. तर तुम्ही हळूहळू सगळं बघताच आहे. तुम्ही काल पण आमचं सेलिब्रेशन बघितलं आणि अजून भरपूर काही सेलिब्रेशन आहे. सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज आता आम्ही आलोय सकाळी एकदम 7:30-7:30 दरम्यान झालेलं आहे टायमिंग. आणि आता आम्ही आलोय, तुम्ही बघू शकता इकडे आम्ही आलोय आता बीच वरती. आणि सकाळी सगळ्यांना एन्जॉय करायचं होतं, म्हटलं की सकाळी फोटोज वगैरे खूप छान येतील, त्याच्यामुळे आम्ही बीच वरती आलोय. आणि तुम्हाला जर आमचे फोटोज वगैरे बघायचे असले तर आमच्या इंस्टाग्राम चॅनलला आत्ता फॉलो करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला आमचे फोटोज, व्हिडिओ आणि आमच्या प्रत्येक येणारे युट्यूब वरती येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सगळ्यात पहिले येत राहील. तो आता आम्ही आता पार्किंग लावली आहे गाडी आणि आता आम्ही जातोय आपल्या बीच वरती. हा बीच आहे मिरामार बीच, जो की आपल्या घरापासून खूप जवळ आहे. ऑलमोस्ट 3 to 4 किलोमीटर्स आहे फक्त. आणि हळूहळू आता सगळेजण इथे आलेलो आहे आपण. तर चला आपण बीचवर जाऊया आणि बघूया काय काय एन्जॉय करतोय. चलो. हे बघा तुम्ही, आम्ही त्याला पार मानेपर्यंत त्याला टाईट केलंय. एवढं डेंजर तुम्ही करून दाखवा. पॅक करून आता उठवतोय. तर चला बघूया. आता वाटच नाही. 1 2 3 4. उठतच नाही येते. काय होतं? A few moments later. सो क्या बोलती पब्लिक, जय दिन टाइम. सो आज आता माझी पूर्ण फॅमिली गोव्यामध्ये पोहोचलेली आहे आणि तुमचं सगळ्यांचं भेटून देतो तुम्हाला. हे बघा सगळेजण मस्त एन्जॉय करते. हे आमचे माझा साडू प्लस माझा भाऊ आहे. याचं नाव रोहित दादा आहे. गोव्यात आलं गंगापूरला त्याला समजा ना, कारण की गोव्याचं वातावरण तसं आहे. आमचे गौरव भैया आहे. गौरव भाई तुम्हाला कसं वाटतंय? एकदम छान, एकदम भारी वाटतंय. आणि तुमच्याकडे आलो म्हणून जरा बरं वाटत. गोव्यातरी आता गोव्यामध्ये आपला पक्का माणूस आहे. ये बात. म्हणून गौरव भाईला पण एकदम भारी वाटतंय. आणि आपला देवान बघू शकता तुम्ही. देवान तुला कसं वाटतंय गोव्यात बेटा? तो फोन मध्ये एवढा बिझी आहे का त्याला काही हे होत नाहीये. आणि आमच्या मामीश्री तुम्हाला कसं वाटतंय गोव्यामध्ये? एकदम मस्त. सुपर से ऊपर जमाई के साथ. मामीला पण खूप जास्त आनंद झालाय. मामी लास्ट टाइम पण येऊन गेल्या होत्या आणि त्यावेळेस आपण काही ब्लॉगिंग वगैरे चालू नव्हती केली, पण आता यावेळेस मामी आल्यात म्हणून आपण मामी सोबत पण ब्लॉग बनवूया. आणि आता आपल्याला फिरायला जायचंय. कुठे जायचं फिरायला? तुम्ही सांगाल तिथे. तर आता आम्ही निघलोय. सगळ्यांचं आमचं रात्री 2-3 वाजेपर्यंत डिस्कशन होऊन आता ठरलंय की रईस मोहगस फोर्टलाच जाऊया परत. सगळ्यांना ब्लॉग बघून खूप जास्त आवडलं होतं तो फोर्ट, त्याच्यामुळे आम्ही परत तिथे चाललोय. आणि तुम्ही बघू शकता मागे बघा गँग किती आमची सोबत. हॅलो गाईज. सो आज आम्ही चाललोय रईस मागस फोर्टला. सो आता आपण सगळ्यांना विचारू, सगळ्यांना कसं वाटतंय गोव्यात येऊन. जीजू तुम्हाला कसं वाटतंय गोव्यात येऊन? कसं तेव्हाच तुला कसं वाटतं गोव्यात येऊन? कसं इकडं कॅमेरामध्ये दाखव कसं. गुड्डी दीदी तुला कसं वाटतंय गोव्यात? एकच नंबर. आई तुला कसं वाटतंय गोव्यात येऊन? ड्रीम कम्स ट्रू. इन इंग्लिश. खूप जास्त फोटो बिटो काढूयात. आणि तिकडं आमचं गौरव भैया आले असून आज त्यांना रेस्ट आहे माझ्याकडनं. रेस्ट आहे आज मला. आज भागाने गाडी घेतली. आणि आता आपण चाललोय फोर्ट वरती. देवांश किच्चू काका कसे?
नवीन रूट आहे हा. आम्ही त्या पलीकडल्या रूट वरनं आलो होतो आणि हा एकदम भारी आहे. आपण हा 4 व्हीलरने आम्ही आलो होतो अटल सेतूवरनं. अरे हा सीन भारी आहे. तर आता आपण जातोय रेस मॉगसला आणि आता मला एक गोष्टीचा आनंद आहे की आमच्यासोबत आमचं सार्थक पण आहे. त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. सार्थक असल्यामुळे कसं आम्हाला समजा व्हिडिओ काढायला सोपं होऊन जातं, येऊन जातं. एक काम करतो सार्थक, तू एक काम कर, तू आहे ना आता गोव्यालाच थांबून घे, म्हणजे तो टेन्शन नाही. 12 देत बस, आपण नको टेन्शन. फेमस झालो ना तर तुला आपण आपल्या पण पार्टी देऊन टाकू तुला. तर आता आपण तिकीट काढू. आपण 1 2 3 4 5 6 जण, 6 तिकीट आपण काढू. तर आता आपण 6 तिकीट काढून निघतो. पण सगळ्यात पुढे जाऊन नाही का तुम्हाला लास्ट टाइम दाखवलं होतं, लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलं होतं बघा की तिकीट ना वरती जाऊन ते फाडून घेतात. म्हणजे फक्त इतका पैसा खर्च करणे का तिकीट फाड लेणे का. हे जे ना हे आरसा आहे. आरसा आणा, आपण याला आरशाला असा हात लावू शकतो. आणि हे कसं आहे, हे चिन्नी मिन्नी यही नहीं अभी और सुनिए. पहिला आलोय तुला चिन्नी मिन्नी करायची तुला. हा इकडे याला हात लाव. चिन्नी मिन्नी हे बघा, हे याच्यामुळे ना गोव्यामध्ये आणू नये. कारण याचा फायदा आरसा म्हणून पण घेऊ शकते. बघा आरशात बघा आरशात सगळे बघा, आरशात सगळे बघा. हे इकडे पण घे यांचे. हे बघा आरशात. अरे खड्डा कसं करायचं? पडशील. व्हॅन आली बाजूला व्हॅन आली. हे बघा मला काय भेटलंय. आता मी हे कोणाला देईन? तुम्हालाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ओ माय गॉड, थँक्यू सो मच. असं लावूया. असंच मी आता दिवसभर असंच ठेवणार आहे. दिवसभर असंच नको. दिवसभर परत तेच सीन झाला. 1 2 3 4 5 6 पैसा घ्यायचा आणि तिकीट फाडून द्यायचा. काय कर रे अभी मजा आएगा ना भिड़ो. त्या दिवशी नुसतं म्हटलं होतं, आज खरंच तिला जेलमध्ये टाकतोय. आज याच्यामुळं लक्षात ठेव, किशिका चुराने का नाही. तेरा देवाची मुली बच्चा आहे का? देवाची उघड कडी उघड बापू. जाऊ दे रुद्धा, तिला कसं फील होतं आपल्या महाराष्ट्रात? आता थोडस भारी वाटतंय की चाललो गोव्याला आहे. नाही, आपल्याकडे कसं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी जे किल्ले लढलेत तर ते पण एकदम भारी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा पण एक इथं गोव्यामध्ये किल्ला आहे. म्हणजे विशेष गोष्ट आहे माहिती. तेच म्हणलं ना, तेच पाहून म्हणलं ना, आता तरी वाटतं गोव्याला आलो. खूप मस्त होता रे. हा, एकदम भारी वाटतंय. एकच नंबर. एक नंबर. एकच नंबर. कसं वाटतंय?
त्या दिवशी काय विषय झाला होता मी तुम्हाला दाखवलं होतं घरावर झाड. पण आता बघा यार आपलं झाड कोणतरी कापून टाकलं यार. हे लोक वाईट आहे लोक. घरावर झाड होतं एवढं चांगलं, घरावरचं झाड आपलं कापून टाकलं. शेट हे बघा स्ट्रगल बघा हे बघा 360 साठी तर किती पळू राहिलं भाई. एवढा दामलाय नुसता. भाई एक नंबर. लास्ट टाइम आपण मागच्या त्या रस्त्याने गेलो होतो आणि या time आपण आता दुसऱ्या रस्त्याने त्या रस्ता बघू शकतो किती डेंजर. बघा कसलं डेंजर, एकदम असं गोल फिरून खाली जावं लागतं. भाई तुफान हा. दम्मानिया हे बघा इथून असं खाली फिरत पण यावं लागतं. चला यार पटपट लय टाइमपास करतो. चला वा थँक्यू सो मच. तुला पण वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. शुभेच्छा तुला खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा. कुठे फिरू राहिला तू बेटा एकटा? सार्थक मामाने बॉटल फोडली. मग त्याला फटके द्यायचे का? वरती फेकली. बापरे. सगळ्यात खालचे तुम्ही गाईज तुम्ही ना माझा जर पूर्ण राईज मोबाईलचा ब्लॉग बघायचा असेल तर तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता. तिथे तुम्हाला आमचा ब्लॉग बघायला भेटेल, तो पण पूर्ण. इथं मामीला काय सांगितलं, मामीला म्हटलं त्याचे गोल घुमट आहे ना तिथून खाली जायला रस्ता आहे. आता मामी तिथे जाऊन बरोबर राहिलं. अभी मजा आएगा ना भिड़ो. चला ना चला. काय झालं? इकडनं रस्ता तिकडनं खाली जायला. गजब बेइज्जती है. काय मग एक्झिट लिहिलंय ना. नहीं बना सकते वहाँ एग्जिट लिखा है, हम वहीं से जाएंगे. मग तिकडे कुठं चालले तुम्ही ते कॉपर? तिकडे सांगितलं तिकडे गेलो, आता वाचलं ना साक्षरतेचा परिणाम वाचता आला मला एक्झिट लिखायचं. तर आता आपण फोर्ट एक्झिट केलाय आणि आपले गौरव भैया माहित नाही कुठे गेले. गौरव भाईला फोन लावा. गौरव भैया जायचंय नेक्स्ट स्पॉटला जायचं आता. पण देवांच्या डिमांडनुसार आपण आता आलोय पिझ्झा खायला इकडे. देवांश काय मागवायचं आपल्याला? पिझ्झा खायचा आपल्याला, त्यामुळे आपण आलो आता. आओ क्या तो जो आहे ना तो आपला सबस्क्रायबर आहे. मी त्याच्याकडे एकदा गाडी रिपेअरिंग करायला आलो होतो तेव्हा त्यांनी माझा व्हिडिओ बघितला होता. तेव्हापासून तो मला सबस्क्राईब करतो. मी त्याला दरवेळेस इकडे म्हापसाला ज्यावेळेस पण येईल ना त्यावेळेस मी त्याला भेटल्याशिवाय जात नाही. चला आता आपण नेक्स्ट स्पॉटला आलोय आणि आता आपण बीचवर आलोय, अंजना बीच वरती. आणि बऱ्याच जणांनी फर्स्ट टाइम समुद्र बघतोय, जसं की सार्थक मामा आपले, त्याच्यानंतर आमच्या वहिनी साहेब. फर्स्ट टाइम बीचवर येते. देवांश पण फर्स्ट टाइम बीचवर येतोय. चला आपण बघूया यांचे रिॲक्शन.
आणि देवाश बघा इथं खूप जास्त एन्जॉय करतोय. काय करतोय बेटा? माती वाढतो. बर बर. गाईज बघा चप्पल गेली असती सार्थकची. Oh my God. चप्पल सगळे पागल सारखे झालेत. सार्थक पण फर्स्ट टाइम बीच मध्ये आलाय. बघू शकता पुढे चालून आम्ही अंजुना बीचच्या मार्केट मध्ये आलो आता. भरपूर सारं भेटून जाईल तुम्हाला इथं बघण्यासारखं खूप काही आहे आणि खूप व्हरायटीज आहे. तुम्ही थोडं बार्गेनिंग करून पण घेऊ शकता. बघा छान मूर्ती वगैरे भरपूर साऱ्या मूर्ती आहेत. भरपूर सारे बनी क्रिस्टल्स किचन्स. फ्रीज मॅग्नेट पण आहे इथं. जमताय ना आता? बसलं का? वा एक नंबर. बसलं का? लयच खतरनाक आहे ना हे. कशाची पंख आहे? भरपूर मोठं मार्केट आहे इथं. तुम्ही बरंचसं काही फिरू शकता. आम्ही खूप ठिकाणी गेलो, खूप दुकानामध्ये गेलो, खूप चौकशी केली, खूप बार्गेनिंग केली. 1-2 वस्तू घेतल्या आहेत. एक्स्ट्राला लावायला आम्ही ते हे पण घेतलं. घरी पण 1-2 घेतलेत. आता आम्ही निघतोय एक्स्ट्रा सोबत. टीरारा तारा गंधदारा